मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कात्रज चौकामध्ये जे ब्रिजचं काम चाललेलं आहे त्याचं आत्ता काय स्टेटस आहे ते. बऱ्यापैकी स्ट्रक्चरल काम कंप्लीट झालेलं आहे. आता फायनल फिनिशिंग वगैरे भरपूर गोष्टी बाकी आहेत, पण मेन जे बीम वगैरे उभे करायचे असतात ते झालेले आहेत. इकडच्या साईडचं अजून पेंडिंग आहे. हे इथून इकडचा पुढला जो आहे तो अजून ब्रिज वगैरे बनवलेला नाही आहे. हे वरती तुम्ही पाहू शकता मशीन वगैरे आहे. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटनं वाहतुकाचं व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं आहे. तर कात्रज चौक आहे, तुम्ही पाहू शकता. हे उजव्या साईडला जे दिसतंय ते राजीव गांधी उद्यान आहे. हा कात्रजचा चौकातला आय लव्ह कात्रज म्हणून स्टॅच्यू बनवलेला आहे. वरती पाहू शकता काम चालू आहे इथं. महामंडळाच्या बसेस बऱ्यापैकी इकडे येत नाहीत. डायरेक्ट स्वारगेटवरून सारसबागे मार्गे निघून जातात. या इंटरनल ज्या बेस्ट आपलं PMPLच्या ज्या बसेस आहेत त्या चालू आहेत. बाहेरगावावरून येणाऱ्या ज्या मेन बस असतात महाराष्ट्र शासनाच्या, त्या सर्व डायरेक्ट सारसबागे मार्गे सिंहगड रोडनं बाहेर काढलेले आहेत. तिथून डायरेक्ट निघून जातात. आणि पुण्यामध्ये कोल्हापूरकडून येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या तुम्हाला नवले ब्रिजमधून 8 टर्न घेऊन त्या येताना मात्र ह्या रोडनं पलीकडच्या साईडून येतात या बाजूनं. पण जाताना जो आपण बऱ्यापैकी कात्रजचा जुना घाट प्रेफर करतो, तर त्या महामंडळाच्या बसेस आता त्या जुन्या घाटातून जात नाहीत. त्या सारसबागे मार्गे सिंहगड रोडनं बाहेर पडतात डायरेक्ट हायवेला, आणि तिथून नवीन बोगद्यातून बाहेर कोल्हापूर साईडला. तर आत्ता जे स्टेटस आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. ते आपण दुसऱ्या बाजून पाहत आहे. हा इकडून जुन्या घाटातून येणारा रोड आहे. इथून पुढलं जे काम आहे ते अजून पेंडिंग आहे. पलीकडच्या साईडला तुम्ही बीम वगैरे बघू शकता उभे केलेले. तर हा जो रोड आहे तो सासवडच्या दिशेने जातो. इथून हडपसर, कोंढवा वगैरे त्या साईडला जाता येतं. ही मोठी क्रेन लावलेली आहे. याचं काम कन्स्ट्रक्शन कामासाठी वापरले जाते, ब्रिज वगैरे असेंबल करायसाठी. आता आपण हा दुसऱ्या बाजूने एक व्ह्यू घेतलेला आहे. या व्ह्यूमध्ये तुम्ही पाहू शकता हा जो ब्रिज आहे तो नवले ब्रिजच्या दिशेने जातोय. नवले ब्रिजमध्ये जाऊन तो मेन मुंबई बेंगलोर हायवेला जाऊन कनेक्ट होतो. त्याचंही आत्ता कन्स्ट्रक्शनचं काम कसं चाललंय ते तुम्ही बघू शकता. या ब्रिजची खरं तर खूप वर्ष झालं गरज होती, पण आजपर्यंत काय त्याचं मुहूर्तमेढ काय रोवली गेलेली नाही. आत्ता जाऊन याचं काम सुरू झालेलं आहे. ॲक्च्युली मेन प्रॉब्लेम काय, इकडं कात्रज चौकामध्ये जो स्पॅन आहे रस्त्याचा तो खूप जास्त असल्यामुळे इथं मोठ्या स्केलचाच ब्रिज लावणं गरजेचं होतं. त्यामुळे इतर ठिकाणचे तुम्ही ब्रिज लवकर झालेले बघितले असतील, पण या साईडचा ब्रिज तुम्हाला लवकर बघता नाही आला. तिकडे साईडचा ब्रिज लवकर बनला नाही. आता हे बघा तुम्ही, खूप मोठा वाईड असं ब्रिज बनत आलेला आहे. त्याचं काम आता चाललेलं आहे, थोडं संत गतीनंच चाललेलं आहे. परंतु आपण अशी आशा करू शकतो की एक 4-5-6 महिन्यामध्ये तरी कमीत कमी हा कंप्लीट होऊन सुरू व्हावा, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांना, नागरिकांना याचा लाभ घेता यावा आणि ट्रॅफिकपासून त्यांची मुक्तता व्हावी. तर मित्रांनो, ही होती कात्रज चौकामध्ये चालू असलेल्या ब्रिजची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहा. असेच काय तुम्हाला प्रश्न असतील तर
कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्याच्यावरती काम करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकर भेटू पुन्हा अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.